नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर उद्या मिस्टरांना सुट्टी आहे, तर आजच भाज्या सगळ्या आणून ठेवलेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाज्या कशा आणते, कशा स्टोअर करते ते दाखवते। आज जवळजवळ 2 आठवड्यासाठी एकदाच भाज्या आणून ठेवलेल्या आहेत। तर दरवेळी मी मात्र 1 आठवडाभर पुरतील इतक्याच भाज्या घेऊन येते, पण यावेळी मला मार्केटला जाणं पुन्हा शक्य नव्हतं। मिस्टर घरी नव्हते आणि प्लस आमच्याकडे पाहुणेही येणार होते, त्यामुळे 2 आठवडाभर पुरतील इतक्या भाज्या घेऊन आल्या। आणि काही भाज्यांचा आता सीझन चालू आहे, तर त्याही मला स्टोअर करून ठेवायचं होतं। सुट्टी होती, शनिवार रविवार अशा 2 सुट्ट्या आल्यामुळे सहसा हे शनिवार रविवारचंच माझं काम असतं, भाज्या आणणं, त्या साफ करून व्यवस्थित स्टोअर करणं। त्यामुळे सहसा भाज्या आणण्याचं काम ही शनिवारीच करते, कारण शनिवार म्हटला की आमच्याकडे जेवण झालं की रात्री आम्ही एखादा पिक्चर बघत बसतो। मग पिक्चर नुसता बघत बसण्यापेक्षा पिक्चर बघता बघता भाज्या निवडणं हे काम आम्ही करतो। आणि या कामामध्ये मला रुईचे बाबा आणि रुईसुद्धा थोडीफार मदत करतो। तर पिक्चर बघता बघता ज्या पालेभाज्या आणल्यात त्या सगळ्यात आधी निवडून ठेवतो। उरलेल्या थोड्याफार भाज्या निवडायच्या बाकी असतील तर ते काम आम्ही रविवारीसुद्धा करतो, पण शनिवारी हे भाज्या आणल्या साफ करून ठेवणं हे महत्त्वाचं काम। तर इथे बघा मी ज्या भाज्या आणलेल्या आहेत, तुम्ही म्हणाल की इतक्या भाज्या, तर ह्या ज्या काही आहेत त्या पालेभाज्या। आणि त्याचप्रमाणे थंडी असल्यामुळे मटारचा सीझन होता, तर मटार मला स्टोअर करायच्या होत्या, ते आणलेले, गाजर आणलेले आणि लिंबाचं लोणचं घालायचं होतं म्हणून लिंबही भरपूर आणलेले, आणि आवळ्याचासुद्धा मुरंबा बनवायचा होता। तर हे एक्स्ट्रा आहेत जे मला डेली लागत नाहीत, पण ह्या मला लोणचं बनवण्यासाठी एक्स्ट्रा आणलेले किंवा सीझन असल्यामुळे एक्स्ट्रा जास्त आणलेल्या भाज्या आहेत। तर भाज्या आणल्यावर त्या तोपर्यंत मिस्टर निवडत असेल तर तोपर्यंत बघितलं तर मी त्याचे जे स्टोरेज बॉक्स असतात ते आदल्या दिवशी किंवा जमलं तर भाज्या निवडायच्या आधीसुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ करून सुकून ठेवून देते। आणि आज माझ्याकडे बराच वेळ होता, कारण जेवण खूपच लवकर झालेलं, तर म्हटलं 3 ते 4 महिने झाले आपण फ्रीजचं डीप क्लिनिंग केलेलं नाही, तर जवळजवळ 3 ते 4 महिन्यातनं मी फ्रीजचं पूर्ण डीप क्लिनिंग करते। डीप क्लिनिंग म्हणजे प्रत्येक फ्रीजचा पार्ट काढून व्यवस्थित क्लीन करून घेते। तसं बघितलं तर महिन्यातनं एकदा क्लिनिंग होतेच, पण ती वरच्यावरच। तर अशा पद्धतीने डीप क्लिनिंग करते। डीप क्लिनिंग केल्यामुळे काय होतं, आपण कित्येक वेळा फ्रीजमध्ये आपल्याला लागेल म्हणून वस्तू ठेवून देतो, पण बऱ्याच अशा वस्तू असतात की त्या एक्सपायर पण झालेल्या असतात आणि त्याचा आपल्याला यूजही नसतो, पण फ्रीजमध्ये ठेवून दिलेले असतात, विनाकारण गर्दी केलेली असतात, तर त्यासुद्धा काढून टाकते। त्याचप्रमाणे पूर्ण क्लिनिंग झाल्यामुळे आपला फ्रीजसुद्धा पुन्हा नवीन झाल्यासारखा वाटतो। त्यामुळे हे फ्रीजचं डीप क्लिनिंगसुद्धा मी आज करून घेतलं। आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की भाज्या कशा पद्धतीने स्टोअर करते। सगळ्यात आधी मार्केटवरनं आल्यावर ज्या भाज्या घेऊन येते त्यातल्या सगळ्यात आधी पालेभाज्या निवडून घेते, कारण पालेभाज्या जर आपण तशाच ठेवल्या तर त्या खूप लवकर खराब होतात। त्यामुळे सगळ्यात आधी पहिलं काम माझं जे असतं ते म्हणजे पालेभाज्या नीट निवडून व्यवस्थित स्टोअर करणं। आणि दुसरं म्हणजे जी फ्रूट्स वगैरे घेऊन आलेले आहेत किंवा ज्या भाज्या वॉशेबल आहेत, म्हणजे आपण त्या वॉश करूनही व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो, तर त्या भाज्या मी व्यवस्थित वॉश करून घेते आणि कॉटनच्या कपड्याने पुसूनही घेते। काही अशा भाज्या आहेत की ज्या आपण वॉश केल्यानंतरही जर तशाच ठेवल्या तर खराब होण्याची शक्यता असते। मिरच्या वगैरे मी बघितल्या ते मिरच्याचे दांडे वगैरे मोडून घेते। आणि एक बॉक्स आहे माझ्याकडे की जो चौकोनी आहे, डेली मला फोडणीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या बॉक्समध्ये मी त्या स्टोअर करून घेते। बघा, हा आहे जो सगळ्यात खाली, तो हा बॉक्स आहे। यामध्ये मी डेली लागणारे मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टॉमॅटो हे एकाच बॉक्समध्ये ठेवते। त्यामुळे काय होतं की दरवेळी मला बॉक्स उघडणं, सगळे बॉक्स काढावे लागत नाही, एका बॉक्समध्येच मी सगळं स्टोअर करून ठेवते। त्याचप्रमाणे भेंडीही आणल्यावर मी स्वच्छ धुवून घेते। आता भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली, आता कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून घेणार आहे, म्हणजे जेव्हा पण स्वयंपाक बनवायचा असेल तेव्हा गडबड होत नाही, कारण धुतल्यानंतर जर भेंडी आपण पुसून घेतली नाही तर ती चिकट होते। पण जर तुम्ही आणल्याच भेंडी धुवून व्यवस्थित एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊन ठेवली, म्हणजे जेव्हा जेवण बनवायचं तेव्हा पटकन चिरून आपण लगेच भाजी बनवू शकतो, म्हणजे स्वयंपाक बनवताना आपली गडबड होत नाही। इथे पण हा पातीचा कांदा आणलेला आहे, त्याचीही मी सालं वगैरे काढून घेतलेत आणि अशा पद्धतीने स्टोअर करून घेतलेला आहे।
आणि डेली लागणाऱ्या ज्या लवंगी मिरच्या आहेत त्याची देठं काढून मी बघितलं तर त्या बॉक्समध्ये स्टोअर करून घेतलेल्या आहेत. आणि या भरायच्या मिरच्या आहेत त्याची मी देठं काढत नाही, ते जेव्हा बनवायचं असेल तेव्हाच. आणि हे दुसऱ्या दिवशीच बनवायचं होतं. इथे पुदिनाही निवडून घेतलेला आहे. तुम्हाला हवा तर पुदिना तुम्ही टिश्यू पेपरमध्ये सुद्धा पॅक करून ठेवू शकता. टिश्यू पेपरमध्ये पॅक केल्यामुळे छान राहतो, किंवा एअरटाईट डब्यामध्ये ठेवा. बरेच दिवस तुमचा पुदिना खूप छान राहील. आता इथे मी कोथिंबीरचे 2 बॉक्स केलेले आहेत. एक बॉक्समध्ये बघितलं तर व्यवस्थित कॉटनच्या कपड्यामध्ये रॅप करून ठेवणं, किंवा टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवणं, आणि डेलीची लागेल ती वेगळी ठेवलेली आहे. आणि पालेभाज्या व्यवस्थित एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून घेतलेल्या आहेत. एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवल्यामुळे त्या व्यवस्थित राहतात आणि बरेच दिवस तुम्हाला फ्रेश बघायला मिळतील. तर असे हे सगळे एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही हे स्टोरेज बॅग मध्ये पॅक करून ठेवता स्टोरेज बॉक्समध्ये, तेव्हा तुम्हाला तुमचा फ्रीजही छान ऑर्गनाईज वाटतो. आणि हा आहे माझा डेली लागणारा खूप महत्त्वाचा डबा. हा एक डबा काढला म्हणजे बाकी डबे काढण्याची मला गरज वाटत नाही. एका डब्यामध्ये सगळं मी व्यवस्थित रोज लागणाऱ्या वस्तू मी स्टोअर करून ठेवल्यात. लसूण, कढीपत्तासुद्धा मी आणल्यावरती धुवून व्यवस्थित सुकवून बघितलं तर या बॉक्समध्ये पॅक करून ठेवते. म्हणजे बघितलं तर रोज आपण जेव्हा फोडणी घालतो तेव्हा जर कढीपत्ता ओढला असेल तर फोडणीचे जे तेल असतं ते पण अंगावर ओढतं. आणि आपला कढीपत्ता धुवा टाका, तर आपला बराच वेळ वाचतो. म्हणजे एक काय आहे, मी तुम्हाला एक सांगते की तुम्ही हे जेव्हा भाज्या आणतात तर जे व्यवस्थित क्लीन करून ठेवल्या आणि व्यवस्थित स्टोअर केल्यामुळे 2 फायदे होतात. एक तर फ्रीजमध्येही कमी जागेत तुमच्या भरपूर भाज्या राहतात, भरपूर दिवस आपल्या भाज्या टिकतात, आणि स्वयंपाकातील बराच वेळ वाचतो. तुम्ही वर्किंग असाल तर ही गोष्ट नक्की करून बघा. आता हे लिंबू, तुम्ही म्हणाल इतकी लिंबू, तर मी आधीच सांगितलं होतं की मला लिंबाचं लोणचं घालायचं आहे, म्हणून मी जवळजवळ 2 किलो लिंबू घेऊन आलेले. आणि त्यातले काही लिंबांवर थोडे थोडे मला डाग दिसत आहेत. तर मी म्हटलं की ते लिंबू मी डेली यूजसाठी वापरायला काढते, म्हणून मी असे बरणीमध्ये भरून ठेवायला घेतले. बरणीमध्ये असं लिंबू भरून ठेवल्यामुळे ते भरपूर दिवसासाठी चांगले फ्रेश राहतात. आता बरेच जण पाणी घालूनसुद्धा हे लिंबू ठेवतात. मी 1-2 वेळा बघितलं आणि ट्राय करूनही बघितलं, पण जेव्हाही पाणी घातलं ना तेव्हा लिंबू लवकर सडायचे, लवकर खराब व्हायचे. म्हणून मी असं पाणी न घालता व्यवस्थित धुवून पुसून एका एअरटाईट काचेच्या बरणीत ठेवते, त्यामुळे दीर्घकाळासाठी खूप छान राहतात. तुम्ही बघू शकता इथे मी भेंडीसुद्धा स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित बघितलं तर एका डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे. आणि असं डब्यामध्ये भरून ठेवल्यावर तुम्ही करून बघा एकदा, खूप छान आपली भेंडी राहते, व्यवस्थित फ्रेश भाज्या राहतात. आणि जेवढा तुम्ही भाज्या ओपन ठेवाल त्या लवकर खराब होतात. आणि तेच जर तुम्ही झिपलॉक बॅग येते त्याच्यामध्ये किंवा एअरटाईट डब्यामुळे राहिल्यामुळे जास्त छान राहतात. आता या ज्या आहेत त्या एक्स्ट्रा गोष्टी आहेत. गाजरचा हलवा, कारण गाजरचा सीझन चालू होता तर तो बनवायचा होता. मटार, मला फ्रोझन मटार करायचे होते म्हणून आणलेले होते. आणि लिंबाचं आणि आवळ्याचं लोणचं घालायचं होतं म्हणून ते एक्स्ट्रा आणलेलं आहे. आत्ता मी सगळ्या भाज्या व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. आता फ्रीजमध्ये सुद्धा मी अशा प्रकारे बघितलं तर लायनिंग टाकून घेतलेलं आहे. असा कागद घातल्यामुळे किंवा वॉटरप्रूफ पेपर घातल्यामुळे काय होतं की आपल्या फ्रीजवर डाग बसत नाही. आणि तुम्ही नंतर बघितलं तर 2-3 महिन्यानंतर ते चेंजसुद्धा करू शकता. इथे सॉसच्या बाटल्या ठेवत असल्यामुळे मी तिथेही बघितलं तर कागद घालून घेते, त्यामुळे फ्रीजवर कोणतेही डाग पडत नाही. अगदी आपला फ्रीज एकदम छान राहतो. आता माझ्या फ्रीजमधला बल्ब गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला असं अंधार वाटेल थोडा. तर अशा पद्धतीने मी हा फ्रीज स्टोअर केलेला आहे. इथे आहे हे आधी घातलेलं आवळ्याचं लोणचं, त्याचप्रमाणे आवळ्याचं लोणचं नाही, मोरंबा सॉरी. आणि डेली मला चहासाठी अद्रक लागतं, त्यामुळे लागतं तेवढं मी अद्रक बाहेर काढून ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आज आपला फ्रीजही लावून झालेला आहे, क्लीन करून झालेला आहे. आणि सगळ्या भाज्या स्टोअर करून ठेवलेत. अशा भाज्या स्टोअर केल्यामुळे स्वयंपाकातील आपला बराच वेळ वाचतो, भाज्याही व्यवस्थित राहतात. आणि हो, तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर करता, काही आयडिया वेगळ्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.